नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर येणाऱ्या काही भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण कमळीने खूप हुशारीने एकदा राजन आणि अन्नपूर्णा आजी यांना मोठ्या संकटातून बाहेर काढण्यास ठरवलेलं असतं आणि ती आता त्या गोष्टीमध्ये जवळजवळ सक्सेससुद्धा झालेली असते. अनिकाच्या घशात जाणारी सर्व काही प्रॉपर्टी जी असते ती पुन्हा एकदा व्यवस्थित राहणार असते. अनिकाच्या बर्थडेच्या दिवशी खूप मोठा धमाका होणार आहे आणि कामिनीचा डाव आहे आणि नेहमीप्रमाणे तो डाव उधळून लावणार आहे आपली कमळी. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की कामिनी तिच्या गुंडांना फोन करून मुलीची डेड बॉडी सांगितलेली असते, अगदी 17-18 वर्षाच्या मुलीची. अन्नपूर्णा आजीची नात राजेंची मोठी मुलगी या जगात नाही आहे असं दाखवण्यासाठी कामिनीने डेड बॉडी मागवलेली असते आणि सगळा काही प्लॅन अगदी परफेक्ट असा केलेला असतं. या कामिनीने फक्त आणि फक्त अन्नपूर्णा आजीची सगळी काही प्रॉपर्टी स्वतःच्या नातीच्या नावावर करून घेण्यासाठी तिने हे सगळं काही रचून आणलेलं असतं आणि तिला हवं असतं परफेक्ट प्लॅनिंगसुद्धा केलेलं असतं. एकदा काय अन्नपूर्णा आजी आणि राजनला कळणार की माझी मुलगी या जगात नाही आहे, म्हणजे राजेंची मुलगी या जगात नाही आहे किंवा त्याची बायकोसुद्धा या जगात नाही आहे, मग काय सगळा शोध थांबणार आणि शेवटी अन्नपूर्णा आजी कंटाळून सगळी प्रॉपर्टी ही अनिकाच्या नावावर करणार. तर इकडे आता अन्नपूर्णा आजी राजन आजोबा खूप टेन्शनमध्ये असतात आणि कमळीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तूच माझी नात आणि राजेंची मुलगी आहे, पण आजोबांनी खूप प्रयत्न केला तरी त्यांना काही सांगता येत नाही आणि या सगळ्यात काही ओळखता येत नाही. त्यामुळे सगळ्यांचीच अगदी घालमेल झालेली असते आणि नेमकं बाबांना काय सांगायचं हे कुणालाच काही कळत नाही. कमळीलासुद्धा कळत नाही की आजोबांना नेमकं काय बोलायचं असतं. अन्नपूर्णा आजीला फार भीती वाटायला लागलेली असते. जे दिवस दिलेले असतात म्हणजे अगदी मोजके 14 दिवस आता अन्नपूर्णा आजीला दिलेले असतात, तर त्याच्यातले 2 दिवस तर गेलेले पण असतात. सगळी काही प्रॉपर्टी आता अनिकाच्या नावावर करायची. तिच्या 8 दिवसात दिवशी मी शब्द दिला आहे म्हटल्यावर मी ती शब्द पूर्ण करणार हे सगळ्यांना माहिती असतं. राजनसुद्धा विचार करत असतो. अन्नपूर्णा आजीसुद्धा टेन्शनमध्ये असतात की काय करायचं. आता देवी आई काय करता येईल हे तूच कर गं बाई, सगळं हातून सर्व चांगलं कर. आईच्या समोर आता दुर्गा माताच्या समोर आता ती प्रार्थना करते देवी आई समोर. तर आता जे चाललंय ना ते थांबव आणि योग्य मार्गावर सगळ्यांना आण. तू तरी चमत्कार घडव की माझी सून आता नात परत आणून दे. तेव्हा आता कमळी सगळा काही प्रकार बघते. अन्नपूर्णा आजी, राजन सर, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमची नात 8 दिवसाच्या आत तुमच्या समोर असेल असा शब्द देते मी. तेव्हा दोघांनाही आश्चर्य वाटतं की कमळीने एवढा कसा शब्द दिला खात्रीने. माझी नात किंवा मुलगी समोर आणू शकते. नातीचा किंवा मोठ्या सुनेचा जर फोटो असेल तर मला दाखवता का, म्हणजे त्यांना शोधण्यासाठी बरं पडेल. गौरीचा माझ्याकडे फोटो आहे, नातीचा तर नाही आहे कारण तो जुना असा फोटो आहे, कारण ती छोटी होती. तर तू आता आमची मदत केली तर देवी आईचा चमत्कार होईल. कमळी खरंच काहीतरी प्रयत्न कर. परंतु त्याच वेळेला इकडे कामिनी जी काही प्लॅन करत असते त्याप्रमाणे अनिका आवाज बदलून फोन लावते आणि मी तुझी नात आहे आणि मला तुला भेटायचं असं अन्नपूर्णा आजीला खोटं आश्चर्य लावते. सगळं काही हे कामिनीने सांगितलेलं असतं आणि त्याप्रमाणे अनिका करत असते. माझ्या आईला घेऊन मी तुमच्या घरी येत आहे, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी माझ्या स्वागताची तयारी करा. आता अन्नपूर्णा आजी इतकी इमोशनल झालेली असते की जरासुद्धा विचार करत नाही की लगेच माझी येणार या आनंदाचं सगळं काही विसरून गेलेली असते आणि तिच्या स्वागताची तयारी करते. तिची वाट बघते, लवकर ये, आम्ही आलो असं सांगून फोन बंद करते. अन्नपूर्णा आजी खूपच खुश झालेली असते. तिचा खुशीचा काही पाराच नसतो, ठिकाणाच नसतो. राजनला सांगते की चल माझी नात येणार, आपण पटकन बाहेर जाऊया. तिलासुद्धा वाटतं की खरंच येते की काय. अन्नपूर्णा आजीची नात आणि मोठी सून आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटलेलं असतं. अचानक कसे येतात इथे. तेव्हा राजन, अन्नपूर्णा आजी सगळेच पडतात आणि घराबाहेर जाऊन उभे राहतात. त्यांची वाट बघतात कारण त्यांना खूप आनंद झालेला असतो की खरंच माझी नात आणि मुलगी येणार. कधी त्यांचा चेहरा बघते असं झालं. कमळी मात्र आजोबांच्या चेहऱ्याकडे बघते. त्यांची नात आणि सून घरी येणार तरीसुद्धा अन्नपूर्णा आजीला तर आनंद झालेला असतो, पण बाबांना मात्र आनंद झालेला असतो. बाबांच्या चेहऱ्यावर दुःख, टेन्शन अगदी स्पष्ट दिसत आहे. कमळी म्हणते सगळ्या लोकांना आनंद झाला आहे आजोबा, पण तुम्हा आणखीन अजून आनंद का नाही झाला. अजूनही तुमच्या चेहऱ्यावरती का टेन्शन मला दिसतं. काहीतरी आहे बाबा लपवताय किंवा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करून आपल्याला कळत नाही. लगेच जरा वेळाने फोन आलेला असतो. तुमच्या मुलीचा आणि नातीचा जबरदस्त असा ॲक्सिडेंट झाला आहे
आणि लगेच तुम्ही या ठिकाणी या. तेव्हा राजन आणि अन्नपूर्णा आजी हे ऐकतात आणि तेव्हा अगदी त्यांच्या पायाखालची जणू जमीनच सरकते आणि जबर असा धक्का बसलेला असतो. लगेच हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेता. मुलगी आणि ती खूप मोठा असा ॲक्सिडेंट झाला आहे आणि खूप जखमी झाला आहे. सरूची आता कामिनीने अशी काही अवस्था केलेली असते की बेशुद्ध अवस्थेत तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. राजन जेव्हा सरूच्या रूममध्ये जातो तेव्हा खरंच सरूची जी अवस्था असते ते बघून खूप वाईट वाटतं आणि राजन त्याच्या गौरीला बघून तर धक्क्यातच असतो की नेमकं चाललंय तरी काय. माझ्या गौरीच्या बाबतीत हे अन्नपूर्णा आजीची राजनची गौरीची दुर्दैवी अशी भेट झालेली असते. त्या हॉस्पिटलमध्ये ती बेशुद्ध अवस्थेत असते. राजन आणि अन्नपूर्णा आजी तिच्यासमोर हे तिला कळतही नसतं किंवा काही शुद्धही राहिलेले नसते. गौरी आता बेशुद्ध असते. अन्नपूर्णा आजी अगदी प्रेमाने काळजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि लवकरात लवकर शुद्धीवर यावं यासाठी देवी आईला प्रार्थना करते, उठवण्याचा प्रयत्न करते. तुझी मुलगी कुठे आहे हे विचारण्यासाठी आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात, राजन सर मला माफ करा, तिच्याबरोबर जी मुलगी होती ती ॲक्सिडेंटमध्ये जागीच मृत्यू पावली आहे, तिला आम्ही वाचवू शकलो नाही. राजनला आणि अन्नपूर्णा आजीला आता धक्का बसलेला असतो की एवढा आपण कटोकाट केला, इतक्या दिवसांनी शोधत होतो, आपल्यापर्यंत पोचायच्या आधीच मेली हे कळल्यानंतर दोघे अगदी घडून गेलेला असतात. अन्नपूर्णा आजीला मोठा असा धक्का बसलेला असतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ती डेड बॉडी आहे, ती स्वतः बघायला चला आणि तुमच्याकडे घ्या आणि तिचे अंतिम संस्कार करण्यास अधिकारही तुम्हाला आहे. अन्नपूर्णा आजी राजन खूप हिमतीन ती डेड बॉडी बघायला जातात. अन्नपूर्णा आजीची अगदी हिंमत होतच नसते, तरीही अगदी कशी दिसत असेल हे बघण्यासाठी निदा तिच्या तोंडावरचा कापड काढायला जाते. अन्नपूर्णा आजीने त्या मुलीला बघून इतका जोरात काय हंबरडा फोडलेला असतो. राजन म्हणतो अगाई शांत बस म्हणून तिला सावरत असतो. राजन स्वतःही रडत असतो, तरीसुद्धा अन्नपूर्णा आजीला सावरत असतो, कारण त्याच्यावर आता वेळच तशी आलेली असते. सरू असं इतक्या वर्षात सापडली आणि बेशुद्ध अवस्थेत, माझी नात पहिल्यांदाच मला बघायची, हे डायरेक्ट मेलेली मला ऐकायला आलं. त्यामुळे दोघेही खूप मोठ्या धक्क्यामध्ये असतात. कामणीच्या जोडावर असलेला असतो, त्यामध्ये बरोबर अन्नपूर्णा आजी आणि राजन हे अडकलेलं असतात आणि सगळा काही गेम अगदी सक्सेसफुली झालेला असतो. कामिनीने अन्नपूर्णा आजीला अगदी धक्का सहन झालेला नसतो. राजनही रडत असतो. राजन स्वतःला सावरतो, अन्नपूर्णा आजीला आधार देतो, जरा शांत होशील का, तुझी तब्येत ही महत्त्वाची आहे ना. अन्नपूर्णा म्हणते, राजन कशी सावरू रे मी, जी नात मी कधी बघितली नाही डायरेक्ट डेड बॉडी म्हणून आपल्यासमोर आली. आपली सरू बेशुद्ध अवस्थेत आहे, आपली गौरी बेशुद्ध अवस्थेत आहे, डॉक्टरांनी तिचीसुद्धा गॅरंटी दिली नाही. एवढी सगळं असताना मी स्वतःला कसं सावरू तूच सांग ना राजन. अजिबात संशय येत नाही का की कुणीतरी डाव केला असेल, हे सगळं खोटं चाललंय. अजिबात नाही, त्यांनी अगदी सिरियसली घेतलंही असतं. दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, राजन सर तुम्ही डेड बॉडी घरी घेऊन जाऊ शकता, अंतिम संस्कारही करू शकता. सगळे काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाले. रागिनी आणि कामिनी ऑलरेडी पांढरे कपडे घालून आलेले असतात, कारण राजनच्या मुलीचा अंत्यसंस्कार करायचा असतो. अगदी शांत आणि पांढऱ्या साड्या नेसून आलेले असतात, खूप खुश असतात, पण आता राजनच्या समोर रडायचं नाटक करतात, दुःख झालंय असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. राजन आणि अन्नपूर्णा आजीला चांगलंच माहिती असतं की या दोघींना आनंद झाला की दुःख सगळी काही अंत्यसंस्काराची. हॉस्पिटलमध्ये अन्नपूर्णा आजीला चक्कर आलेली असते, ते बेशुद्ध झालेले असते. त्यांच्याजवळ त्यांची काळजी घ्यायला थांबलेली असते, ती मात्र अजूनही सरूला पाहिलेलं नसतं. एक व्यक्ती असतो, तो मात्र खूप रडत असतो त्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यांच्या हातात त्या मुलीचा फोटो असतो. तर इकडे आजोबा जेव्हा राजन त्या मुलीची डेड बॉडी घरी घेऊन येतो, दुसऱ्या मुलीचीच कुणाची तरी डेड बॉडी आणली हे आजोबांना तर माहिती असतं. त्यांना फार दुःख होतं की माझ्या राजन हे काय करायला चाललं. मनातल्या मनात देवी आईला प्रार्थना करतात की राजनची चूक करतोय त्यापासून त्याला थांबव देवी आई, काहीतरी कर आणि राजनला हे अंतिम संस्कार करण्यापासून थांबव. कारण बाबांना हे अजिबात आवडत नसतं की दुसऱ्या कोणाच्या तरी मुलीचा माझी मुलगी म्हणून अंत्यसंस्कार करायचा असतो. सगळं काही कामिनीचा डाव आहे हे बाबांना अगदी ओळखलेलं असतं. तर इकडे कमळी बाहेर बसलेली असते, त्या व्यक्तीजवळ बसलेली असते जो मुलीचा फोटो घेऊन खूप रडत असतो. त्याच वेळेला कमळीचं लक्ष जातं हातातल्या फोटोकडे. कमळी मोठ्या धक्क्याने बघते की काय हा फोटो वगैरे काय सांगू मुली तुला. कमळी म्हणते, अहो काका काय झालंय, काय एवढं रडताय तुम्ही. 7-8 महिने झाली माझी मुलगी मृत्यूशी झुंज देत होती, शेवटी आता ती वारली आहे, पण आता तिची डेड बॉडीच मला सापडत नाही आहे. कमळी जेव्हा असं तेव्हा कमळीच्या लक्षात येतं की इथेसुद्धा एक 17-18 वर्षाची मुलगी राजनची मुलगी आहे, म्हणून तिची डेड बॉडी पोलिसांनी राजनला ताब्यात दिली. कमळीला आता धक्का बसतो, तेव्हा मात्र पायाखालची जमीनच सरकलेली असते की हे चाललंय तरी काय. राजन सरांची मुलगी म्हणून दुसऱ्या कोणाला राजन सरांनी म्हणजे राजन काकांनी घरी घेऊन नेलं. कमळीला सगळं कळल्यानंतर आनंद झालेला असतो, पण पुराचं गट राजनला तिला सत्य सांगायचं असतं. राजन
अंत्यसंस्कार म्हणजे सरांची मुलगी जिवंत आहे, तिला काहीही झालेलं नाही. अंत्यसंस्कार करायच्या आधी हे सत्य राजन सरांच्या समोर आलंच पाहिजे की ती तुमची मुलगी नाही आहे, या काकांची मुलगी आहे. कमळी आता पुराव्याचं गट राजनच्या समोर येणार असते आणि जे काही झालंय ते सांगणार असते. अन्नपूर्णा आजीला सुद्धा आनंदात धक्काच बसत असतो. आनंदाचा धक्का बसल्यावर हळूहळू ती शुद्धीवर यायला लागलेली असते आणि गौरी म्हणजेच आपले सरू शुद्धीवर यायला लागलेली असते. आता दोघेही शुद्धीवर येतात. घराला राजनच्या त्यांच्या खऱ्या मुलीबद्दल कळणारच. सरूंची भेट होणार का आणि ते आपण अन्नपूर्णा आजी सगळे काही ऐकून घेतील का किंवा गौरीवर विश्वास ठेवतील का? इकडे आता अंतिम संस्काराची तयारी चाललेली आहे. रागिनी कामिनी राजेंच्या मुलींची डेड बॉडीजवळ मुद्दाम रडण्याचे नाटक करता आणि खूप वाईट वाटेल असे दाखवता. देवाने हे काय केले? खूप मोठा अन्याय केला राजनवर. त्यांची मुलगी त्याला भेटण्याच्या आधीच देवा तू तिला घेऊन गेलास असं केलं रे. अगदी नाटक करत असतात, काही बडबड करत असतात की किती मोठा खेळ खेळलास रे देवा तू. काय हे राजनच्या बाबतीत असं घडलं? अन्नपूर्णा आजीला सुद्धा त्यांच्या नातीला बघता आलं नाही, भेटता आलं नाही. देवा तू खरंच वाईट वागलास रे. आता सर्व काही प्रॉपर्टी 2 दिवसांमध्ये अनिकाच्या नावावर होणार. हे सर्व घराची मालकीन फक्त कामिनी आणि अनिका होणार, म्हणजे सत्ता असणार कामिनीच्या हातात. आता मात्र राजनच्या मुलींचा विषय इथेच क्लोज होतो आणि उद्या ती म्हातारी म्हणजे अन्नपूर्णा आजी सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करणार, यात काही शंकाच नाही. अन्नपूर्णा आजी आता शुद्धीवर आलेली असते आणि सरूसुद्धा. आता एकमेकांची भेट होणार. अन्नपूर्णा आजी आणि सरूची आणि जे काही सत्य आहे ते आतापर्यंत सगळे अंधारात आहे किंवा सगळं काही गुपचूप चाललेलं असतं. कामिनीचं कटकार असताना कामिनी मनातल्या मनात खूप खुश झालेली असते की जो तिनं प्लॅन केला आहे तो अगदी सक्सेसफुली पार पडला आहे. ती म्हातारी गौरी बेशुद्धच आहे, एकमेकींना काय भेटल्या नाही, त्यामुळे सत्य काही त्यांना कळणार नाही. राजन मात्र रडत असतो आणि त्याला फार वाईट वाटलेलं असतं. जेव्हा कमळीला तर सगळे सत्य कळालेलं असतं, त्या काकांनी फोटोही दाखवलेला असतो की मी मुलीचा बाप आहे, अगदी खात्रीने सांगितलेलं असतं. कमळी आता अगदी घाई करत असते, त्यांच्या काकांना घेऊन डायरेक्ट राजनच्या घरी यायचं असतं. तिथे अंत्यसंस्कार वगैरे चालल्यात. तिथे येऊन सत्य काय परिस्थिती आहे राजनला सांगायचं. कमळी अगदी धडपड करत असते, काही करून राजन काकांकडे लवकरात लवकर मला जायचं, यासाठी अगदी धडपड चाललेली असते. त्या काकांना घेऊन कमळी निघालेली असते. इकडे आता अन्नपूर्णा आजीला शुद्ध यायला लागलेली असते आणि आपल्या गौरीला सुद्धा. आता गौरीला जेव्हा शुद्ध येईल, अन्नपूर्णा आजीला शुद्ध येणार, एकमेकींच्या समोर त्या उभ्या राहणार, तेव्हा गौरी काय सत्य आहे ते सगळं काही सांगूनच टाकणार. आता हा कामिनीचा डाव आहे किंवा कामिनीने मला टॉर्चर केला आणि मला संपवण्याचा प्रयत्न केला, हे सत्य अन्नपूर्णा आजीला आता कळणार आहे. आणि इकडे आता अंत्यसंस्कार व्हायच्या आधी कमळी त्या काकांना घेऊन येणार आणि हे सत्य काय ते सगळ्यांना सांगणार. मग काय, कामिनीच्या पायाखालची जमीनच सरकणार आणि तिने जो एवढा घाट मांडून ठेवला आहे, एवढा प्लॅन केला आहे, तो मात्र आता तिचा प्लॅन फसणार आहे. कामिनी परत एकदा कमळीमुळे तोंडावर पडणार आहे, यात काही शंकाच नाही. तर प्रेक्षकांना आता कामिनी कशी तोंडावर पडते आणि तिच्या प्लॅनचा कसा फजिती उडते हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथे संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.